तर मित्रांनो सामन्याला प्रारंभ होतोय. राष्ट्रीय कीर्तीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महान खेळाडू तळा होऊन जाऊ द्या. दोन्ही संघांना शुभेच्छा. एकदम बेट फाईट आपण पाहणार. शुभम शशिकांत शिंदे या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. एक एन्जॉय करणार आपण स्पर्धा, यात काही शंका नाही. एक मोठी या स्पर्धेचा एक ग्लॅमर आपण पाहणार. अर्थात आमचं जय किसान स्पोर्ट्स क्लब चालगाव लष्करवाडी. बाकी दुर्वा स्पोर्ट्स आपलं देखील खूप खूप आभार. सुग्रीव पुरी येतोय क्रीडारसिकांच्या माहितीसाठी. युनियन बँकेचा हा व्यावसायिक खेळाडू आहे. दरम्यान रेल्वेनं देखील काही काळ संधी दिली. तो एक महत्वाचा राज्य अजिंक्यपद स्पर्धेत ज्याला रायगड जिल्ह्याकडून आपण पाहिलं, तोच हा सुग्रीव आक्रमणासाठी सज्ज. प्रयत्न दमदार, मोठी चूक ट्रॅप मधून सुटतोय. पॉइंट हेडाचा प्रयत्न जर होतो तो सुग्रीवच्या माध्यमातून. गुड स्टार्ट एस एम नांदेड. ओंकार कुंभार येतोय. विस्फोटक असा खेळ. मॅन फ्रॉम टीएमसी ठाणे महानगरपालिका या संघाकडून त्याला आपण पाहतो. कमान बच्चे कंपनी. स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. डोळ्याचं पारड फेडणाऱ्या लढतीचे आपण सर्वजण साक्षीदार होणार आहेत, काही शंका नाही. या स्पर्धेचे स्पर्धा निरीक्षक आदरणीय सन्मान्य नितीनजी पांढरे, त्याचबरोबर आमचे पंचप्रमुख कृषाल उर्फ दादू सुबेन त्यांचा स्पर्धा दमदार पंच पानत या ठिकाणी सज्ज आहे. त्या खेळाडूचा मोठा बोलबाला आहे तो धीरज बैलमारे या ठिकाणी आक्रमणासाठी सज्ज. यावर्षी देखील यशाचा तेजोमय आलेख या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जरूर पाहिला. ज्या स्पर्धांबद्दल बोललो, प्रभादेवीची स्पर्धा, पाचगणीची स्पर्धा ज्यामध्ये फर्स्ट प्लेस होती या व्यावसायिक गटातल्या त्यांच्या संघाला. त्याचबरोबर राज्यस्तरीय स्पर्धा जी जय भारत मुंबईची, त्यामध्ये देखील थर्ड प्लेस. गादवडमध्ये देखील त्यांनी मोठं प्रदर्शन केलं. धुळ्यामध्ये मित्रांनो जी ऑल इंडियाची स्पर्धा झाली त्यामध्ये मिडलँड फाउंडेशन हा संघ सहभागी होता आणि त्यामध्ये धुळ्याला फर्स्ट प्लेस त्या संघाला मिळवली होती. असा मोठा संघ आहे अर्थात एस एम फाउंडेशनचा मिडलँड रायगड. ज्याचा मोठा बोलबाला तो अजिंक्य, सेंट्रल रेल्वेचा व्यावसायिक खेळाडू. प्रोच्या माध्यमातून सर्वाधिक बोली लागणारा, कोटीत ज्याला बोली लागली तो 1 कोटी क्रॉस करणारा खेळाडू महाराष्ट्रातला सर्वात महत्वाचा अर्थात अजिंक्य पवार. स्कॉर्पियन किक देण्याचा प्रयत्न आपण कॉर्नरला पाहतोय. कबड्डीच्या परिभाषेमध्ये आपले दोन्ही हात टेकून या प्रकारची असणारी किक आपण पाहतो. तिसरी चढाई आपण या ठिकाणी पाहत असताना तमाम क्रीडारसिक एन्जॉय करणारी स्पर्धा, यात काही शंका नाही. आपण सर्व दापोलकर कोकणवासीय या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. फक्त दापोली नाही, मंडणगड असेल, खेड असेल, चिपळूण असेल, तमाम क्रीडारसिक या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहे. खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं या स्पर्धेच्या निमित्तानं, आजच्या रंगतदार लढतीच्या निमित्तानं. तोच ओंकार सुरुवातीला 2 कुमार गटाच्या राष्ट्रीय स्पर्धा, त्यानंतर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या संघातनं जर आपण पाहिलं 2 वर्षापूर्वी मालेबाणीच्या स्पर्धेमध्ये तोच ओंकार कुंभार आक्रमणासाठी सज्ज. स्टार्ट चांगले ते मिडलाईन अर्थात एस एम फाउंडेशनची. एस एम पटेल अर्थात आमचे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनला यापूर्वी रिप्रेझेंट करायचे पटेल साहेब, त्यांच्या नावानं हा संघ आपण पाहतोय. अनिकेत म्हात्रे कोच आपण पाहतो. साऊथ एशियन गेम्स मध्ये देखील महत्वाची भूमिका अनिकेत म्हात्रे यांची. मोठा संघ निर्माण केला या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असतात. अजिंक्य पवार विस्फोटक असा खेळ या स्पर्धेमध्ये आपण जरूर अनुभवणार. तो याच अजिंक्यचा एक खेळ अजिंक्य करण्याचा प्रयत्न जरूर होणार यात काही शंका नाही. आपला लौकिका साजेसा खेळ या अजिंक्यच्या माध्यमातून आपण जरूर अनुभवतो. डोळ्याचं पारणं फेडणारी लढत ही जरूर असणार आहे, यात काही शंका नाही. जे जे पाहिजे ते ते आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर अनुभवता येणार. आजच्या या महत्वाच्या रात्री खूप मोठा संघर्ष होणार दोन्ही संघांच्या दरम्यान. आपण स्टार्ट चांगली आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय मैदानातले आमचे दोन्ही महत्वाचे पंच
प्रो कबड्डीचा जेव्हा बारसं झालं त्या पहिल्या सेशन पासून ज्यांना आपण पाहतोय तो आमचा जितेश शिरवणकर, तर दुसऱ्या बाजूला आरती पारी. दुसऱ्या सेशन पासून सलग आपण 11व्या सेशन मध्ये त्यांना पाहतोय. यानंतर त्यांच्याविषयी देखील आपण जरूर बोलणार आहोत. फार महत्वाचे असणारे आंतरराष्ट्रीय पंच आहेत दोन्ही. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलेलं आहे. तोच हा अजिंक्य ही त्याची खासियत आहे मित्रांनो, नजाकत आहे. दोन्ही हात तो फैलावतो आणि रनिंग हँडची जो आपण म्हणतात ती त्याची स्पेशालिटी आहे या अजिंक्य पवारची. आणि अगदी सहजगत्या या ठिकाणी तर पॉईंट खेळण्याचा प्रयत्न झाला तो या अजिंक्य पवारच्या माध्यमातून. प्रत्युत्तर द्यायचं आहे या ठिकाणी आपण पाहणार. तो सुग्रीव पुन्हा एकदा येताना विस्फोटकाचा खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहतो. ज्या खेळाडूबद्दल मी बोललो, महाराष्ट्राला या प्लेसला खेळणारा अद्यापर्यंत एवढा चांगला खेळाडू नाही, तो लेफ्ट कॉर्नर आदित्य शिंदे. बघा भविष्य उज्ज्वल आहे. 72वी राज्य अजिंक्यपद स्पर्धा ठाणे येथे संपन्न झाली भारतीय जनता पार्टी ठाणे यांच्या वतीनं. आणि त्या स्पर्धेमध्ये देखील आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला रिप्रेझेंट केलं. एक दर्जेदार लेफ्ट कॉर्नर युनियन बँकेचा व्यावसायिक खेळाडू चर्चा डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा अजिंक्य येतोय आक्रमणासाठी प्रयत्न करणार आहे. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा जोश, त्याच प्रकारचा असणारा उत्साह या ठिकाणी दाखवतो. सगळं एन्जॉय करतात ही स्पर्धा, आहेत काही शंका नाही. धीराज येतो एक विस्फोटक असा खेळ काल देखील धीरजच्या माध्यमातून आपण जरूर अनुभवला. मोठे खेळाडू आपण एसएमच्या माध्यमातून देखील या ठिकाणी पाहताना चांगली स्टार्ट आहे. हॅलो उपाध्यपदी दुसरा सामना असेल छावा कोल्हापूर वर्सेस स्वस्तिक मुंबई उपनगर. दोन्ही संघाला पहिला पुकार. स्वस्तिक मुंबई उपनगर वर्सेस छावा कोल्हापूर, दोन्ही संघाला पहिला पुकार. स्वस्तिक मुंबई उपनगर मोठा संघ आहे. प्रयत्न दमदार आपण पाहतोय. 4 गुंड्या जिंकण्याचा प्रयत्न. जर पावणे संघासाठी देखील टाळ्या जाऊ द्या. एसएम नांदेड साहेब क्या बात आहे. प्रयत्न झाला या ठिकाणी आपण पाहतोय. निलेश निकम हा देखील युनियन बँकेचा व्यावसायिक खेळाडू. समर्थ साथ त्याला वैभव बोरेची आणि त्या माध्यमातून एक सर्वांग सुंदर अशी पकड आपण पाहिली. अर्थात या ठिकाणी इन होताना त्याचा महत्वाचा असणारा घोडा या ठिकाणी आपण पाहतोय. स्पर्धा एन्जॉय करणार. जरा मुख्य प्रवेशद्वार आपण मोकळं ठेवूया. सगळ्यांना विनंती आहे ही स्पर्धा आपण देखणी स्पर्धा, देखण्या आयोजनाची देखणी स्पर्धा. मान्यवरांचा आपण सन्मान तर जरूर करणार हाफ टाइमला. आणि त्या दरम्यान खेळाचा देखील आपण आस्वाद घेतो. एक रंगतदार रोमहर्षक अशी लढाई. साईराज कुंभार यंदाची प्रभादेवीची स्पर्धा खेळाडू मित्रांनो गाजवली ती ठाणे महानगरपालिका या संघाकडून. अंतिम सामन्यात आपण पाहिलं तर ठाणे महानगरपालिका आणि मिडलाईन फाउंडेशन यांच्या दरम्यानची लढत बिग फाईट झाली. केवळ 2 गुणानं याच मिडलाईननं. ऑपरेटर परत सांगाल वैभवकडे आपण पाहतोय आक्रमणासाठी सज्ज असताना या स्पर्धेच्या निमित्तानं धीरज आला. धीरज चांगली स्टार्ट आहे या खेळाडूकडं. चांगलं हा खवतोड चालू श्रम, सातत्य आणि निष्ठा याच्यातून आपण यशाला गवसणी घालू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू होतो या ठिकाणी आपण पाहतो माणसाईच्या माध्यमातून. जसा डिफेन्स आहे तितका ऑफेन्स महत्वाचा. ओकार कुंभार आक्रमणासाठी सज्ज. 3-4 मध्ये सुपर या ठिकाणी प्रयत्न चांगला होता. निलेश निकम डिफेन्स डिफेंडर होता आपण पाहतो. पकड करायची मात्र आपल्या चमूमध्ये सुरक्षित येताना विस्फोटक अशा खेळाच्या माध्यमातून अनेक मान्यवर अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभम सारखा असणारा घोडा आपण पाहतो. दोन्ही कोपरक्षक, उजवा कोपरक्षक, डावा कोपरक्षक, सख्खे भाऊ कबड्डी मध्ये हे कधीतरी दुर्मिळ पाहायला मिळतं. आणि महाराष्ट्रासाठी देखील हे दोन्ही कोपरक्षक एकाच वेळेला खेळलेले आहेत. भविष्य उज्ज्वल असणारे हे खेळाडू आपण पाहतो. केवळ खेळाच्या माध्यमातून हा खेळाडू मित्रांनो कॅरियर घेऊन फिरतो आपण पाहिलं. आणि अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी हे यश मिळवलंय.
त्यासाठी प्रचंड मेहनत लागते. फाईट पिळताना अजिंक्यसाठी गुडतालिकेत पुन्हा एकदा वरचढ करण्याचा प्रयत्न. क्लोज फाईट सुरू होईल यात काही शंका नाही. या स्पर्धेच्या निमित्तानं एक रोमहर्षक असा संघर्ष या ठिकाणी आपण पाहणार. दोन्ही संघ तितक्याच मुलाचे महत्वाचे आहेत. आज लास्ट डे म्हणून अख्खा स्टेडियम कसा भरला. आक्रमणासाठी या ठिकाणी आपण पाहतो तो चंदू येतो. मिडलाईन फाउंडेशन या व्यावसायिक संघाकडून आपण पाहतो तर चंदूला ट्रॅप केलं जात आहे आणि त्या माध्यमातून पॉईंट घेताना एक महत्वाचे असणार तोच उत्साहाच्या क्रीडा रसिकांचा आपण पाहतोय. दापोलीमध्ये अनेक स्पर्धा असतात. या वर्षीची दापोलीतली दुसरी राज्यस्तरीय स्पर्धा, तिसरी व्यावसायिकांची आपण पाहतोय मे मध्ये 10 मे ते 12 मे कालावधी. शिलार साहेब यांची ही स्पर्धा आपण अनुभवणार. बोनस पॉइंट मिळताना पुन्हा एकदा बादशाहीसाठी सफलता प्राप्त करण्यासाठी जबरदस्त इच्छाशक्तीची आणि अविरत प्रयत्नांची असणारी आवश्यकता असते. ते तुम्हाला दाखवावं लागेल. तुमच्या खेळातून आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. पाहणार आहोत काय घडतंय. पुन्हा एकदा ही चांगली पकड आपण पाहतोय. सुरेख प्रयत्न, नेत्रदीपकाचा प्रयत्न डिफेन्स मध्ये पाहताना या ठिकाणी एक चांगलं कॉम्बिनेशन टॅकल आपण दाखवण्याचा प्रयत्न होतो. उपांत्य फेरीची पहिली लढत आपण पाहताना या अगोदर जर पाहिलं तर कोकणातल्या असणाऱ्या 2 अजिंक्य पदावरती नाव कोरलंय या व्यावसायिक मुख्यवाडी. बघा टाळ्या जरा सगळ्या गॅलरीबद्दल होत होत्या. इकडे आणि इकडे बघा पंचांची किती मोठ्यावरती होता. आता जयघोष होणार. 3 पॉइंट्स टाळत होते अजिंक्यसाठी. सुपर हिट उपांत्य फेरीच्या सामन्यातली पहिला उपांत्य फेरीची ही लढत या ठिकाणी आपण होत असताना तितकेच गुणवत्ता आहे ती धीरज मध्ये. कमबॅक करावं लागेल. ते धीरजला समर्थ साथ असेल ती वैभव पुरे आहे, सुग्रीव पुरी आहे. मोठा ऑन पेपर आपण जर पाहिलं तर एक चांगले खेळाडू आहेत SM फाउंडेशनचे. मात्र कोकणासह महाराष्ट्रातला दादा संघ त्यांच्या समोर व्यावसायिक कोळखेवाडी आपण पाहताना जगदीश शिंदे यांच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उभे असणारे क्रीडा असेल. आपण गॅलरीमध्ये असण्यास होऊया आणि या स्पर्धेच्या क्षणांचे आपण साक्षीदार होऊया. पुढे मोबाईलचे फ्लॅशलाइट्स ऑन करू नका. प्रेमाची विनंती आहे. आपल्याला संधी जरूर दिली जाईल आपल्या संघाने. आणि जे गॅलरीमध्ये बसले थोडंसं ऍडजस्ट करून बसा. सगळ्यांना या स्पर्धेच्या क्षणांचे साक्षीदार होऊ द्या. प्रेमाची विनंती. समोरची गॅलरी आणि या बाजूची गॅलरी स्पेस आहे त्या ठिकाणी आपण होऊया. सुपर टॅकल ऑन असताना पॉइंट मिळताना तो SM साठी जर टाळवत होते पावड्या संघासाठी. कारण सामना महत्वाचा आपल्यासाठी आहे. कबड्डीमध्ये कोण जिंकतंय कोण हरतंय त्यापेक्षा कबड्डीचा विजय होतोय हे आपण अनुभवणार या स्पर्धेच्या निमित्तानं. एका रंगतदार अशा लढती कबड्डीमध्ये सामना जितका कठीण असतो तितकाच विजयाचा असणारा आनंद कोण असतो. बघूया हा गोड आनंद कोण साजरा करणार आणि अंतिम फेरीमध्ये कोण पात्र होणार. येणारा काय ठरवणार वागझाई की SM. तिचा डिफेन्स होता. सुपर टॅकल ऑन असताना पॉइंट घेण्याचा प्रयत्न अजिंक्यच्या माध्यमातून आपण पाहिला. मोठा खेळाडू अर्थात मिडलाईनचा चंदू त्याला बाहेरचा रस्ता आणि आता संधी असेल आपण पाहतोय तो सुग्रीव येतोय. पुन्हा एकदा सुग्रीव पुरी स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी सज्ज असताना दापोलकरांच्या कार्याचा गौरव करावा तितका थोडा आहे. कबड्डीवरती खेळावरती मनापासून प्रेम करणारे हे क्रीडा रसिक आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आम्ही स्पर्धा कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आणि करत असताना इतका जोश इतका उत्साह आपल्या कोकणातल्या क्रीडा रसिकांमध्ये असतो. पाहुण्या संघाला देखील पाहूया आणि आपल्या
असणाऱ्या या दिलेल्या सन्मानाबद्दल, त्याचबरोबर आपण जी प्रेमानं आपल्या आलेल्या खेळाडूंचं आदरातिथ्य केलं, खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचा असणारा जो गौरव या SM च्या माध्यमातून झाला. प्रत्येक खेळाडूच्या असणाऱ्या त्याच प्रतिक्रिया या दापोलीच्या भूमीत प्रयत्न तब्दा या ठिकाणी होताना मान्य आमदार आणि माजी मंत्री कोकणचे असणारे भाग्य विधाते वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण वळतोय खेळाकडे. अजिंक्य पवार अनेक मोठ्या खेळाडूंना असणारा आयडॉल समजून आपण पाहिलं की आपली कारकीर्द पाहिलं, बघितली जंप बघितली का? क्या बात आहे अजिंक्य. डोळ्यात साठवून ठेवायला असे क्षण आहेत या खेळाडूचे आपण पाहतो. एक वेगळी स्पेशालिटी, जसं ऑफेन्स आहे तसा डिफेन्स मजबूत आपण पाहताना एक अष्टपैलू परफॉर्मन्स देताना ऑलराऊंड परफॉर्मन्स देतोय. या ठिकाणी आपण सुक्री येतो. नागपुराची असणारी पारितोषिक स्पर्धेच्या निमित्तानं सर्व असणार आहे आणि इथं मात्र सुग्रीव कमबॅक करतोय. सुग्रीव कमबॅक करतोय. 2 हिरे आत येत आहेत. त्यातला महत्वाचा अर्थात आपण पाहतोय युनियन बँकेचा व्यावसायिक खेळाडू युवा सिरीजचा वैभव मोरे यांनी कमाल केलं रायगडच्या स्पर्धेत. हा वैभव आहे. नंतर बोलू निलेश साळुंखे जो आपण पाहतो तेलुगू टायटन्सचा, त्याचबरोबर आपण पाहिलं इन्कम टॅक्स पुणे संघाचा असणारा खेळाडू आहे. त्याच्यावरती रायगडच्या स्पर्धेत एक चांगल्या प्रकारचे असणारे डिफेन्स आपण केले होते. एकाच सामन्यात 7 वेळा पकडलं होतं त्यानं निलेश साळुंखेला. तुझा वैभव मोरे एक विस्फोटक असा खेळाडू बिटला रायगड कर्जत असं कडून आपण पाहतोय खेळाडूला. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं ही स्पर्धा झाली होती. ही सुधागड पालीची स्पर्धा, रायगडची स्पर्धा. आक्रमणासाठी पुन्हा एकदा सुग्रीव. कॉन्फिडन्स लेवल जरूर वाढले या गोदरेच्या या चढाईमध्ये आपण पाहिलं. चांगल्या प्रकारचे असणार रेड आणि त्यातला असणार आपला यशाचा असणारा तेजोमय आलेख उंचावण्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल. तुम्ही स्पर्धा करत असताना तुमचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स महत्वाचा असतो आणि त्यातूनच तुम्ही पुढे जाता, आपल्या सांघिक यशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करता. इथं मात्र क्या बात आहे, सुरेख प्रयत्न या ठिकाणी आपण झाला. हेडलाईनचा हा किंवा सिरीजचा अभिषेक कुरडे त्याला केलेली पकड आपण पाहिली. एका सूर कवचतो आपण पाहताना एक एक गुण हिरेत आपण जर पाहिलं पुढे तालुक्यात पुढे जाण्याचा प्रयत्न होतोय का की त्यांना रोखण्यात यशस्वी होतोय SMचा हे पाहायचं आहे. यानंतरची पुढची लढत देखील महत्वाची असणार आहे. स्वस्तिक मुंबई उपनगर आणि छावा कोल्हापूर दोन्ही जिल्ह्यांची यंदाच्या वर्षीची स्पेशालिटी आहे. नंतर बोलू आपण. क्रीडा रसिकांमध्ये आमचे विजयजी मामूळकर आहेत. आपणास विनंती आहे आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने चला. आदरणीय सन्माननीय विजयजी मामूळकर. Once again, Sugriv Puri is on fire. आदित्य गजमल प्रयत्न दमदार आदित्यच्या माध्यमातून बरोदा याकडून पाळतो त्याला. पाहिलं या आदित्य गजमलला पुन्हा एकदा बागसाईसाठी त्याबद्दल आपण पाहिलं. संघर्ष क्रीडा मंडळ आसूत त्याचबरोबर पाक कोरिवलेवाडी या दोन्ही स्पर्धांचं अजिंक्यपद कोकणातल्या मिळवणारा हा संघ आहे. बागसाई कोळकेवाडी आपण पाहतो. हरिश्चंद्रजी पाते क्रीडा रसिकांमध्ये या ठिकाणी यायचं आहे. मध्यंतरामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचे सन्मान तर जरूर करणार काही शंका नाही. स्पर्धा अत्यंत महत्वाची एक श्वास कबड्डी ध्यास कबड्डी या ध्येयानं प्रेरित होऊन आपण कबड्डी सारखा असणारा मराठमोळा खेळ आपण या ठिकाणी होत असताना चांगला स्टॅपिंग या ठिकाणी आपण पाहतो. तो याच धीरजच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं स्वर्गीय शंकरराव बुवा साळवी यांच्या कार्याचा गौरव करावा लागेल, त्यांचं स्मरण करावं लागेल. कारण एका कोकणी माणसानं आपण पाहिलं तो गिरणी कामगारांचा असणारा जो मराठमोळा असणारा जो खेळ अर्थात
आज कबड्डी जो पूर्वी मुंबईमध्ये आपण पाहायचा आज साता समुद्र पलीकडे आहे आणि त्या माध्यमातून आपण बुवांचं स्मरण जरूर करतो. स्पर्धावरती केलेलं जे आक्रमण आपण पाहिलं की हे अत्यंत वेगळी स्पेशालिटी या माध्यमातून आपण पाहिली. याच आपल्या लाडक्या अजिंक्यच्या माध्यमातून आपण पाहतो. एक सुरेख नेत्रदीपक असं प्रदर्शन या स्पर्धेच्या माध्यमातून या अजिंक्यनं दाखवलेलं आहे. हीच त्याची असणारी घोडदौड आहे आपण पाहतो. पाणी पिण्या बॉटल प्रेक्षकांमध्ये असणारे अत्यंत मान्य देणगीदार आपणास विनंती आपण व्यासपीठाच्या दिशेने आदरणीय संतोषजी धडबे सन्मान्य दादा साहेबांच्या असणारे जावई आज ज्यांच्या विवाहाचा वाढदिवस आहे ते सन्मान्य प्रेम पारकर आणि विशेष म्हणजे या स्पर्धेचे असणारे सगळे जे बॅनर्स आहेत आणि जी सन्मान चिन्ह आहेत ती पारकर साहेबांनी सन्मानित केलेली आहेत. त्यांनी आपल्याला प्रायोजकत्व दिलेलं आहे. जरा टाळावून जाऊ दे आमच्या पारकर साहेबांसाठी. खूप मोठं असणार योगदान या स्पर्धेसाठी. सौ संपदा पारकर मॅडम त्यांना देखील आपण सन्मानित करतोय. महिला मंडळाच्या अध्यक्षा धाडवे मॅडम आपण आपल्या शुभास्ते अनिता धाडवे मॅडम यांच्या शुभास्ते सन्मान करतोय. संपदा पारकर मॅडम अजिंक्य पवार गेले मोठ्या खेळाडूची मोठी पकड एक चांगली स्ट्रगल चार मुलाची खेळण्याचा प्रयत्न. कमॉन एस एम फाउंडेशन रायगड. दादा काय पाहिजे तू कोणत्या टीम सोबत आहेस 23-17 आपण लोक येतात. नंतर आपले पुढचे ज्याचा सन्मान करायचा आदरणीय परेशजी कुलकर्णी यांना आपण सन्मानित करतो. आदरणीय सन्माननीय परेशजी कुलकर्णी स्पर्धा संयोजन समितीच्या वतीने आपल्या ठिकाणी सन्मान केला होता. मी भाऊसाहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते परेश कुलकर्णीला आपण सन्मानित करूया. आदरणीय भाऊ विदाते साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस सन्मान्य परेशजी कुलकर्णी. स्पर्धा आपण कव्हर करतोय आणि ते करत असताना आलेल्या मान्यवरांचे सन्मान देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आलेल्या प्रत्येक मान्यवर पाहुण्यांचा देणगीदारांचा सन्मान करणं ही आपल्या मंडळाची परंपरा. मंडळाचं रौप्य महोत्सव वर्ष आणि त्यानिमित्तानं हे सगळे सन्मान आपण करतो. त्यानंतर पुढचे आपले सत्कार मूर्ती आहेत सन्मान्य श्री मिलिंद सुर्वे. मिलिंद सुर्वे विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय सन्मान्य मिलिंद सुर्वे. विशाल शिंदे विनंती आहे आपण आपल्या शुभाशय सन्मान करा. मिलिंद सुर्वे आता झाली मॅच आली 25 शुभम आउट झाला असता तर आपला लाख मोलाची असणारी पारितोषिक स्पर्धेच्या निमित्तानं त्याचा देखील उल्लेख आपण सुरू करणार आहोत. सन्मान्य श्री विजय भामोळकर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो. आदरणीय विजय भामोळकर सतीश धडब्याला विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते विजयजी भामोळकर यांना आपण सन्मानित करूया. विजय भामोळकर स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला बॉल मिळाला. एक चांगली स्ट्रगल मात्र आपल्याला बॉल भेटला. सन्मान्य विजय भामोळकर यांना आपण सन्मानित करतो. आदरणीय श्री सचिन गायकवाड पुढचा सन्मान सन्मानित श्री सचिनजी गायकवाड मनसे जिल्हा उपाध्यक्ष सचिनजी गायकवाड. आपणास विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय सन्मान्य सचिनजी गायकवाड. पेन आहे काय एजीआय स्किल दापोलीचे असणारे आपले क्रीडा शिक्षक पेन आहे अनेक विद्यार्थ्यांना ज्यांनी घडवलं ते आमचे सर्वोत्तम क्रीडा शिक्षक आदरणीय गवई सर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतो. विनंती गवई सर आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं.
त्यानंतरचा पुढचा सन्मान होईल आदरणीय सन्मान्य गवई सर, एजे स्कूल दापोली. यानंतर गवई सरांना पण सन्मान करूया. भाऊ विनंती आहे. तो बेचारा सतीजींना विनंती आहे आपण आपला शुभासने गवई सरांना पण सन्मान करूया. दुसरा पुकार छावा कोल्हापूर वर्सेस स्वस्तिक मुंबई उपनगर. दुसरा पुकार स्वस्तिक मुंबई उपनगर वर्सेस छावा कोल्हापूर. यानंतरच्या सामन्यासाठी दुसरा पुकार स्वस्तिक मुंबई उपनगर आणि छावा कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई समरबाग. एक क्लोज क्षण मित्रांनो आपण पाहतोय. काय घडले पाहूया. एक जबरदस्त असा संघर्ष या ठिकाणी आपण पाहताना 3 पॉइंट्स. मैदानावर जणू वादळच घोंगावत होतं अशी चढाई आपण दिवासे सन्मान करा. अमोल जाधव. अजिंक्य पवार गेला चल. हे पॉइंटरने एवढा जर हे पॉइंटरने एवढा जर बोलला. हा सामना संपल्यानंतर सार्थक कदम, स्वितेश लाले आणि श्रेयस असणारे पालक त्याला विनंती आहे हा सामना संपल्यानंतर आपण या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित राहूया. अजिंक्य पवार हरणाच्या चपळाईनं ज्या पद्धतीनं प्रतिस्पर्ध्यावरती आक्रमण चढवायचं त्याच्या चमूतून दिसतायचं ही स्पेशालिटी त्याची. या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेसाठी ज्यांनी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला मिळालं आदरणीय सन्मान्य कल्पेशजी शिंदे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खूप खूप स्वागत असेल आपलं आदरणीय सन्मान्य कल्पेशजी शिंदे. आलेत का सार्थक कदम. नमस्कार क्रीडा रसिक, पुन्हा एकदा आपण खेळाकडे वळतोय. मी अमोल टाके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. ही मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आमच्या जय किसान स्पोर्ट्स क्लब चाळगाव लष्करवाडीची. 20 असणारी आघाडी आहे. अजिंक्य शिंदे, अजिंक्य पवार आक्रमणासाठी आपण पाहतोय. अजिंक्य पवार प्रयत्न दमदार झाला या ठिकाणी आपण पाहतोय. या ठिकाणी कधी कावतनं सुटली त्याची देखील स्पेशालिटी आणि आजचा हा सामना ज्यांनी गाजवला, ही स्पर्धा ज्यांनी गाजवली तो सुग्रीव आहे. सुग्रीवपुरी सज्ज असताना स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्रात विविध ठिकाणी आपण या खेळाडूंना पाहतो. देशातल्या विविध संघांमधून आपण विविध जे आयोजक असतात त्यांच्या स्पर्धांमधून आपण पाहतो. आपल्या व्यावसायिक संघाकडून याला आपण अनुभवलं. रेल्वेचा ही स्कॉर्पियन किंग आपण पहा प्रयत्न दमदार केला कॉर्नरच्या दिशेनं ज्या ठिकाणी आपण पाहतो. निलेश आहे, निलेश निकम त्या दिशेने आक्रमण होतं. पण घेण्याचा प्रयत्न सुरू असताना सुग्रीवपुरी इज ऑन फायर. बघा पंचांची किती गोष्ट वरती होत आहे. पंचांची गोष्ट किती वरती होत आहे. 6 points. क्या बात है. जरा टाळ्या एकदम जोरदार कडक कडक बजावल्या. बजाना है तो होलसेल में बजाओ, चिल्लर मत बजाओ. दमदार प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय का रोमांचक अशा लढतीचे आपण साक्षीदार असताना संपूर्ण त्या स्टेडियमचा नारा अगदी कापसासारखा हवेत तरंगत होता. त्या खेळाच्या उत्कटाने
खास एक क्षण आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं. बघा 2 पॉइंट पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न, तोच प्रतिकार, तोच जोश आहे. पागसाई कमबॅक करतो का पूर्वार्धामध्ये? पागसाई नंतर आपण पाहिलं गुड स्टार्ट SM फाउंडेशन. गॅलरीमध्ये आसनस्थ व्हायच्या खेळाडूंना विनंती, आपल्या क्रीडारसिकांना विनंती आहे. आपला जोश आम्ही समजू शकतो. एक मोठा मॉरल सपोर्ट आपण पाहतोय. महाराष्ट्रात अनेक स्पर्धा होतात, मात्र दापोलकरांसाठी सारखा क्राऊड कुठे बघायला मिळत नाही. एक चांगला असणारा, खेळावरती प्रेम करणारे कोकणवासी, दापोलीवासी या ठिकाणी आपण पाहताना साईराज कुंभार एक 20 फुटक असा खेळाडू आक्रमणासाठी सज्ज असणार. ही सध्य आघाडी चालू आहे. खूप मोठा संघर्ष या रोमहर्षक सामन्याच्या निमित्तानं. सोराक प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न. व्यासपीठाच्या डाव्या बाजूच्या गॅलरीमध्ये जागा आहे, समोरच्या गॅलरीमध्ये देखील काही ठिकाणी स्पेस आहे. थोडं ऍडजस्ट करून बसा सगळे प्लीज, जरा विनंती आहे. ही आपली स्पर्धा आहे, मंडळ आपलं आहे, दापोली आपलं आहे. सगळे क्रीडा रसिक आणि खेळाडूंचं असणारा आदरातिथ्य आपण करतोय, त्यांचं स्वागत करतोय. सगळ्यांना बघू द्या. पहिल्या क्रीडा रसिकांना देखील स्पर्धा एन्जॉय करू द्या. प्रेमाची विनंती आपल्या सगळ्यांना. सुग्रीव पुरी याला खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा जान आणले, कमबॅक केलंय. एका नेत्रदीपक रोमहर्षक अशा सामन्याच्या निमित्तानं आपण पाहतोय. बघूया कुणाच्या बाजूनं हा सामना चुकला जाणार, कारण संघर्षाच्या वाळवंटातून तो जिद्दीचा ओएसिस शोधत गेला. अखेर विजयश्रीनं त्याच्या प्रयत्नांचं कोड फळ दिलं असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी बघूया तोच असणारी घोडदौड करत असताना हा तेजोमयी आलेख कोण करणार, विजयाचा असणारा जो आनंद कोण घेणार, अंतिम फेरीत कोण जाणार, येणार काय ठरवणार, पागसाई की SM फाउंडेशन नांदेड. आमच्यातलं असणारं बदलतं चित्र आपण क्रीडा रसिकांनी भरपूर अनुभवलं. एक जोश आहे, एक उत्साह आहे. तमाम क्रीडा रसिक ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी सज्ज, ऍडव्हान्स टॅकलसाठी सज्ज असताना या ठिकाणी आपण पाहतोय प्रयत्न दमदार होतोय. तिसरी चढाई या ठिकाणी असताना सुग्रीव पुरी आदित्यच्या दिशेनं चाणाक्षशी नजर आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं मंडणगडचे सन्मान्य तालुकाध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष, आपल्या शिकवण सर यांचं आगमन होत आहे. 2 पॉइंट्स टू सुग्रीव पुरी. काय खेळाडून मित्रांनो कमाल केले सुग्रीवनं. टाळ्या टाळ्या, जोरदार टाळ्या सुग्रीवसाठी. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय प्रकाशजी शिकवण साहेब उपस्थित आहेत. प्रयत्न होतोय. इथं मात्र मोठा मासा गळाला लागला. सुग्रीव बाहेर जाताना आपण पाहतोय. सामन्यातले निर्णायक क्षण आहे. कूल माइंडने खेळणं फार महत्वाचं आहे या ठिकाणी आपण पाहताना. धीरज पाहिल पारे ठाणे महानगरपालिकेचा हाच गुणवान खेळाडू अर्थात साईराज कुंभार आक्रमणासाठी सज्ज. ओंकार कुंभार, साईराज कुंभार, 2 सख्खे भाऊ या ठिकाणी आपण पाहतो. श्रीपाद कुंभार यांचा आणखी दुसरा भाऊ जो मीरा भाईंदर महानगरपालिकेचा या ठिकाणी डॅश केलं जातं. एक पॉइंट मिळताना SM फाउंडेशन साठी अनिकेत मात्रे ऑनलाईन आपल्याला जोडले जातात. बेद खुश आहेत आपल्या खेळाडूंच्या परफॉर्मन्सवर. चांगला स्टार्ट घेतलाय, चांगला कमबॅक केलाय. सुग्रीव पुरी समर्थ साथ राहिली आज धीरज बैलमारीची. प्रतीक देखील तो कर्जतला एक महत्वाचा खेळाडू आज आपण पाहत नाही. प्रतीक कबड्डीमध्ये याच प्रकारचा तुला मुलाचा खेळ आपल्याला पाहणं हे गरजेचं असतं, दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतो.
ठिकाणी रनिंग हँड टच करत गुड हिरण्याचा प्रयत्न आपण पाहतो. एक एक गुड हिरायचा आहे, आपल्या अनुभव आपला सिद्ध करायचा आहे या खेळाडूंना. एक एक पॉइंट हिरताना बघूया एक क्लोज फाईट होते का, सामना बरोबरीत जातो का, गोल्डन रेट पाहता येते का, येणारा काय ठरवणार. जे ठाण्याच्या राज्याजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात झालं अंतिम सामना मुंबई शहर मुंबई उपनगर यांच्या दरम्यानचा. एका बाजूला सोनाली शिंगटे मुंबई शहर, दुसऱ्या बाजूला कोमल देवकर मुंबई उपनगर. चारी गुणाची करण्याचा प्रयत्न आदित्य कजमाल आणि आकाश राठोड यांच्या माध्यमातून. तमाम खेळाडूंची ही स्पर्धा एन्जॉय करणार यात काय शंका नाही. फुल माइंडने खेळण्याचा प्रयत्न सुरू होतो. सन्माननीय भाविकची अखंड बंटनकर, त्याचबरोबर आदरणीय वाडकर पाटील ब्रह्मांडवाडी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. चालू सामन्यातली शेवटची 5 मिनिटं. वाघजाई 38, SM फाउंडेशन 34, 4 गुणांची आघाडी आहे. वाघजाई कोळकेवाडी एक क्लोज फाईट आहे. आक्रमणासाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय तोच धीरज आहे. या ठिकाणी आपण पाहतो एक बोनस पॉइंट घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. साईराजला संधी असेल त्या आक्रमणामध्ये आपण पाहताना साईराज कुपा दर्दी क्रीडा रसिकांचा श्वास रोखून धरणारा सामना. एक महत्वाच्या लढतीचे आपण साक्षीदार शिलेदार आहात. आपण पाहतोय सामन्यातले निर्णायक शेड असताना आपण पाहतोय साईराज कुंभार आक्रमण चढवतोय. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न होताना जर्सी नंबर 20 अर्थात अभिषेक बुरुडे आहे बाहेर जातोय. पॉइंट मिळताना पुन्हा एकदा आपण पाहतो तो वाघजाईसाठी. सामन्यातली शेवटची 4 मिनिटं खेळासाठी पुन्हा एकदा तो जोश तो उत्साह घेऊन धीरज बैलमारे या ठिकाणी सज्ज असताना या विस्फोटक अशा लढतीमध्ये बघूया या सामन्याचा बाजीगर कोण ठरतो ते येणारा काळ ठरवणार. कारण अंतिम सामन्यात जर जायचं आहे तर प्रत्येक अडथळा पार करत अपयशाची राख झटकत कबड्डीच्या मातीत घाम गाळत त्याचा यशाचा झेंडा रोवला जाईल. तोच खेळाडू आपल्या संघाला या स्पर्धेच्या अंतिम फेरीत नेणार आहे. कारण तितकी एक काटेकी टक्कर बिग फाईट आपण पाहतोय. एक क्लोज फाईट आहे या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना. सामन्यातले निर्णायक क्षण शिल्लक आहेत. आपण आदरणीय सन्मान्य सार्थक कदम याचे असणारे काका, त्याचबरोबर सुतेश लाले आणि श्रेयश लाले याचे असणारे वडील आपणास विनंती आहे आपण व्यासपीठाच्या दिशेत चला. मोठी चूक आदित्य शिंदेची जो लेफ्ट कॉर्नरला आहे. या ठिकाणी एकाकी किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. पॉइंट घेण्याचा प्रयत्न होता, बॅक घ्यायची होती. जरा मुख्य प्रवेशद्वार आपण मोकळं करूया. जे आपले संयोजन समितीचे पदाधिकारी आपणच तिथनं बाजूला व्हा. फार महत्वाचे असणारे क्षण आहेत. साईराज कुपा ऍडव्हान्स टेकलसाठी सज्ज असणार यात काही शंका नाही. याच धीरज बैलमारेसाठी सामन्यातली शेवटची 2 मिनिटं शिल्लक. खेळपट्टीवर घडणाऱ्या क्षणाच्या झुंजतून तो खराखुरा विजेता घडला जाणार. या चालू सामन्यातला विजेता संघ तोच ठरणार जो सर्वांग सुंदर खेळ करणार. त्यालाच अंतिम फेरीत जायचं आहे. आपण आदित्य गजमालची मोठी चूक. श्वास रोखून धरणारी लढत आहे. शेवटचे असणारे निर्णायक क्षण शिल्लक आहेत. ज्यांना बीपीचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे, त्यांनी आपले डोळे बंद करा. कारण कोणत्याही क्षणी आपल्या बाजूने सामना झुकवला जाऊ शकतो. इतकी जबरदस्त क्षमता आहे या दोन्ही संघामध्ये. क्लोज फाईट आपण पाहतोय. क्लोज फाईट. आपल्या देखील हृदयाची धडधड वाढत जाईल यात काही शंका नाही. या महत्वाच्या क्षणी आपण पाहतो एका नेत्रदीपक अशा रोमहर्षक अशा आपण पाहतो या ठिकाणी सुग्रीव पुरी. आता मात्र ही निसटती आघाडी आपण पाहतोय. 2 गुणांची असणारी आघाडी जरूर आहे ती वाघजाई.
अत्यंत महत्वाच्या या लढतीचा आपण साक्षीदार असताना शिलेदार असताना रसिकांना जसा पाहिजे तसा उपांत्य फेरीचा सामना आपण पाहिला. नंतरची लढत देखील तशीच आहे. हॅलो. हॅलो. धीरज आक्रमणासाठी सज्ज या धीरजला आपण पाहतोय. कॉम्बिनेशन टॅकल बोलतात त्याला दाखवण्याचा प्रयत्न, हे सांघिक यश आहे. टीम सक्सेस दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना अतिशय नेत्रदीपक अशा लढतीमध्ये जरा महिला क्रीडा रसिक टाळ्या होऊन जाऊ द्या. एकदम कडक कडक कडक. तुम्ही थांबा फक्त त्याला वाजवू देता. एकदम जबरदस्त या सामन्याचा आपण आनंद लुटतोय, यात काही शंका नाही. सगळेजण आपण तहान भूक विसरून या ठिकाणी आहोत. हे फक्त आणि फक्त मंडळाच्या आपल्या प्रेमाखातर, कबड्डीच्या प्रेमाखातर. आणि मित्रांनो अत्यंत रोमहर्षक अशी लढत आपण पाहिली. अंतिम गुणफला वारसाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी 41 गुण, एस एम फाउंडेशन नांदेड 39 गुण.